श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं ही 7 दिवसाची आपली जी सहचिंतन मालिका होती, आज समारोप आहे तिचा 7वं शेवटचं आता आपण प्रवचन सुरू करतोय. विभूती चिंतन योग किंवा विभूती दर्शन योग असं आपण नाव ठेवलं होतं. आणि चिंतन आणि दर्शन या विषयावर आपण अनेकदा विचार केलेला आहे की चिंतन करायचं या विभूतींचं, म्हणजे मला या विभूती माझ्या जीवनात कशा उतरवता येतील किंवा शक्य झालं तर मला विभूती कशी होता येईल. विभूती म्हणजे हिमालय समजू नका. आत्ता मी एक टेकडी आहे, जरा त्याला उंच शिखर मी निर्माण केलं, मग ते यशाचं असेल, ते कर्तृत्वाचं असेल, ते सेवेचं असेल, ते त्यागाचं असेल. आणि त्याग म्हणजे तुम्हाला सांगतो, सर्वस्व त्याग म्हणजे काय हो. गजानन महाराजांच्या याच्यात एका त्यांच्या भक्ताचं वर्णन आहे. त्यांनी आपलं एकुलते एक जे घर होतं, तेवढीच त्याची संपत्ती होती, ते सगळं महाराजांच्या कार्याला देऊन टाकलं. आता घर 3 खोल्यांचं सुद्धा असेल ना, पण त्याच्याकडे जे आहे ते सगळं दिलं. असं नाही म्हणलं की एक खोली मला म्हातारपणासाठी राखून ठेवूया, नाही. सर्वस्वाचा अर्थ म्हणजे तुम्ही काय करणार आहात. इतके कोटी दिले म्हणजे सर्व, इतकी जमीन दिली म्हणजे सर्व नाही, माझ्याकडे आहे ते सर्व. आणि म्हणून सगळ्यात अल्टिमेट सॅक्रिफाईस, फुल मेजर ऑफ सॅक्रिफाईस कशाला म्हणतात. जीवनदान, आत्मबलिदान. त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे काही नाही आहे, हे विचार करा. तर हे चिंतन झालं. दर्शन म्हणजे काय. दर्शनात चिंतन येऊन जातं आणि शिवाय पाहणं येऊन जातं. कार्यक्रम आहे तो. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे आपण 3 संतांचे ऐकले होते, रोज ऐकलेले आहेत. पण त्याचा आता एक निराळा आस्पेक्ट म्हणजे विषय लक्षात घ्या की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ही प्रार्थना आहे. पसायदान हे मागणं आहे, बरोबर. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंत हा सिद्धांत आहे. पण जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत हा कार्यक्रम आहे. आज आपण याच्याकडे बघणार आहोत की नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता ही थिअरी आहे, हा थिअरम आहे, हा सिद्धांत आहे. अगदी बरोबर. सुरुवातीला भूता परस्परे पडो किंवा जडो मैत्र जीवाचे हे पसायदानच आहे, उघड उघडी प्रार्थना आहे. कार्यक्रम कशात आहे. जे जे भेटे भूत, जे तुला भेटेल. आणि भूत म्हणजे निर्माण झालेलं. महाभूत म्हणजे जरा मोठ्या प्रमाणावर माझ्या घरातल्या बादलीतलं पाणी हे भूत आहे, पण त्याचा पाण्याशी जर विचार केला तर ते महाभूत आहे. पण अगदी कणसुद्धा भूतच आहे, कारण जमीन कणाकणांची बनलेली आहे. लक्षात ठेवा. थेंबे थेंबे तळे साचे, तसाच थेंबे थेंबे सागर साचे. तुम्ही म्हणाल नाही गंगा नदीचं सागर हे आपण कालच बघितलं. अरे पण गंगा सुद्धा जिथे जिथे निर्माण होतं पाणी, थेंबे थेंबे. सगळीकडे हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मला महाराजांना श्वास अर्पण करायचे, सगळे श्वास अर्पण करेन. आणि त्यांना सांगेन की ज्या वेळेला मी कामात असतो त्यावेळेला श्वास, त्याच्यावर नाम, निदान नामाची जाणीव तुमची जबाबदारी. महाराज म्हणेल काही हरकत नाही, पण ते काम सुरू होई तोपर्यंत आणि काम संपल्यानंतर तू नाम घेतलं पाहिजेस. मग काम चालू असताना, तुझं लेक्चर चालू असताना प्रवचन नाम घ्यायची जबाबदारी माझी, आणि त्याचा तुला अनुभव येईल. बाबांनी मागणी केली होती महाराजांकडे की तिथे माझं नाम खंडित होतं प्रवचन घेताना. मग महाराजांनी सांगितलं होतं की निघाल्यापासून लेक्चर हॉलपर्यंत, तुम्ही निघणार स्टाफ रूमपासून लेक्चर हॉलपर्यंत नाम घ्या, त्या कॉरिडॉरमधून वगैरे, ठीक आहे. आता लेक्चर हॉलमध्ये प्रवेश केला, प्लॅटफॉर्ममध्ये चढेतोपर्यंत श्रीराम जयराम जय जयराम मनात म्हणायला काय हरकत आहे. लेक्चर सुरू केलं, तुमचं खंडित झालं, मी चालू ठेवलं. बाहेर आल्यावर पहिलं पाऊल बाहेर येईल तेच नामात येईल, श्रीराम जयराम जय जयराम. ही तयारी जर झाली तर मधलं मी पाहून घेईन. म्हणून आपण आज जो एक कार्यक्रम घेऊन जाणार आहोत त्याच्यात मी माझ्यात विभूतिमत्व हळूहळू कसं येईल किंवा त्या दिशेनं माझा प्रवास किंवा विकास कसा चालू राहील हा विचार आपण करणार आहोत. आज आहे आषाढ वद्य आणि चतुर्दशी, सावतामाळी पुण्यतिथी. काल नामदेवांची होती, आज सावतामाळी पुण्यतिथी. म्हणजे लक्षात घ्या की
की सावता मळ्याचं एकच काम होतं, शिंपता मळा. जो चांगला गायक आहे ना त्याचा गाता गळा, जो चांगला लेखक आहे त्याचा लिहिता हात, जोगी आहे रमता जोगी आणि पाणी आहे बहता पाणी. हे लक्षात घ्या. नाहीतर संपलाच ना, सावता माळी उरलाच नाही, तो साधा माळी झाला. यावेळेला भरपूर आलेला आहे, दुसरीला देऊया ना, आपण फिरायला जाऊया. हा सावता माळी नाही आहे. तो पंढरपूरलाही जायला तयार नाही आहे. आणि त्याला पांडुरंगाने जे दर्शन दिलं तो प्रसंग आज त्याला एक भावांजली म्हणून आपण पाहूया आणि पुढे जाऊया. पंढरपूरला हा जायचा नाही. दिंड्या वगैरे त्याच्या मळ्यावरून जायच्या. जाताना तो त्यांचं स्वागत करायचाच, नमस्कार करून सांगायचा, जाताना आलात आनंद झाला, येताना मात्र न चुकता या. एकाने विचारलं की येताना न चुकता का? अरे पंढरपूरची धूळ तुम्ही घेऊन येता, जाताना तुमच्या गावातली माझ्या गावाच्या रस्त्यातली धूळ तुम्ही घेऊन जाता पंढरपूरला, परत येताना त्या लाखो वारकऱ्यांनी जी तुडवलेली त्यांचे जे पद चरण, आपण म्हणतो ना चरण रज, चरण म्हणजे पाय आणि रज म्हणजे धूळ, धुळीकण, ती माझ्या जर मळ्यात तुमची सांडली तर माझा मळा अगदी रसरशीत येतो. आणि मग या मळ्यात उपासासाठी चालत नाही असं काही नाही, कांदासुद्धा चालतो, माझ्या मळ्यातला चालतो. कारण हा मळा मी अखंड शिंपता ठेवलेला आहे, सिंचता ठेवलेला आहे. आणि त्याला तुम्हा भक्तांची धूळ पायधूळ लागते, आणखीन काय पाहिजे. मग पांडुरंगालाच वाटले ह्याला दर्शन द्यावं. अरे हा जर येत नसेल, असा भक्त आवडतो, अरे कशाला येता माझ्याकडे, मला बोलवा ना तुमच्याकडे. आपण घाबरतो. आपण साधे गावात एखादा स्वामी आला ना तरीसुद्धा आपण स्वामी आले तर त्याला बोलवायला आपण घाबरतो, कारण त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे शिष्य संप्रदाय भक्त अनुयायी ते कोण बघणार आहे एवढं सगळं, असं आपण करतो. इथे तर कोण येणार आहे, परमेश्वरच येणार आहे. मग त्याला काही त्याची जाणीवही नाही आहे. त्या दिवशी तो मळ्यात बघतो आणि त्याला बरं वाटतं. वांगी वगैरे आलेली आहेत, आता ते मोठे होतील मग आपण ते विकायचे. वांग्यांचा जसा पर्पल, काळा, निळा, सावळा असा प्रकाश असतो, तेज असतं, त्याच्यावरून तो किरण बाहेर पडतात. त्यांनी लावला. तो म्हणतो की वांगी लहान होती, त्या ह्याच्यात प्रकाश हा कसला पडलेला आहे, तो जो वाफा आहे त्या वाफात कसला प्रकाश पडलेला आहे. उघडून जातो, बघतो तरी ते विठ्ठल येऊन उभं राहिलेलं आहे. तो म्हणतो तू आला नाही सरे सावता, मीच आलो तुझ्या दर्शनाला, तुला दर्शन द्यायला नाही तुझ्या दर्शनाला मी आलो, हा माझा प्रकाश आहे. हे दर्शन झालेलं आहे. त्यावेळेला सावत्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले असतील, एक लक्षात घ्या. आणि म्हणून काय की ज्यावेळी आपण कुठल्याही संताच्या चरित्राचा विचार करतो, तो विचार करताना आपल्याला त्याची पुण्यतिथी जास्त महत्त्वाची असते. सगळं जीवनाचा हा कळसबिंदू असतो, कलश. आणि त्यामुळे काय की तिथे आपण श्रद्धांजली अर्पण केली की जसं वरती घातलेलं पाणी सगळीकडे पसरतं, तसं त्यांच्या संपूर्ण जीवनभर हा जो एक क्लायमॅक्स, हा जो एक कळसबिंदू होता त्याचं आपण स्मरण केलं. आता 2-3 श्लोक बघूया, फक्त 2-3 श्लोक. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्. हरये नमः हरये नमः हरये नमः.
समारोपाचं 7वं प्रवचन. साहजिकच आपण जेवढ्या केलेल्या आहेत विभूती आत्तापर्यंत, शेवटपर्यंत जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्या आपण घेतलेल्या आहेत. आज पुढची जी विभूती आहे, काल आपण कुठे थांबलो होतो? स्त्रियांच्या 7 शक्ती आहेत किंवा त्या 7 शक्ती आहेत ना, त्या स्त्री रूपानंच आहेत. इथेच आपण समारोप करणार आहोत. हा विचार त्यावर समारोपात घेणार आहोत, तिथे पुन्हा विचार करू. सर्पाणाम वासुकी आणि नागानाम अनंता किंवा शेष. म्हणजे सापांच्यात मी वासुकी आहे आणि नागांच्यात मी शेष आहे. म्हणजे काय? सर्प जमिनीवर असतात, विषारी असतात. नाग पाण्यात असतात, निर्विष असतात किंवा विषारी नसतात. पण ह्याला दोन्हीकडे अपवाद आहेत. एक लक्षात घ्या, ज्याच्यावर शांताकारम भुजग शयनम म्हणतो तो शेष नाग, त्याला 1000 तोंड, 1000 जिव्हा, विषारी नाही आहे. त्याच्या उलट तो कालिया नाग, त्याला 5 फणा, पण तोही जलाशयातच आहे की त्याच्या श्वासातून ते विष येत जात होतं. तो म्हणतो मी कृष्णा करू काय? मलाही हे कळतंय, पण तिकडे गेलं तर तुझं ते वाहन गरुड तो मला खातं, माझ्या पिल्लांना वगैरे, म्हणून मी इकडे आलो, कारण इकडे तो त्रास देणार नाही, तू आहेस म्हणून. त्यावेळेला तो म्हणतो मी गरुडाला सांगतो, पण तू इथून निघून जा. तो म्हणतो मला जगायचं आहे, म्हणजे श्वास घ्यायला पाहिजे, आणि माझ्या श्वासातून काळकूट विष बाहेर पडतं. कालीय लोक मला म्हणतात, कारण काळ म्हणून यमुना काळी नदी, यमुनेच्या पाण्याचा रंग काळसर, कारण का? विष त्याच्यात त्या काळी होतं. कृष्णाने, आणि कृष्णच जर त्या पाण्यात उतरला तर कृष्णाचा रंगही सावळाच आहे की हो, म्हणून यमुनेचा रंग. तर ज्यावेळेला सर्प सरपटत जातो ते कशाचं प्रतीक आहे? एक सरपटत सरकन जाणाऱ्या काळाचं आहे. संसारातल्या सरणाऱ्या वस्तूंचं सरपंट त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, आपण त्याला सरपटत जाणारा म्हणतो. एकच आहे, ती एक गती दाखवलेली आहे. पायाखालून काळ किती वाहून गेला आपल्याला कळतही नाही. म्हणून आपण काय सांगतो? मांडवीतून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, गंगेतून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. पाणी दिसतं, काळ दिसत नाही. आणि जो मोस्ट प्रेशस, सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला जसा श्वास आहे ना, तसा जीवनाच्या दृष्टीने काळ आहे. जगण्याच्या दृष्टीने श्वास आणि जीवनाच्या दृष्टीने काळ. म्हणजे जे मला काही जीवनात मिळवायचे, काळ हे महत्त्वाचं डायमेन्शन आहे किंवा महत्त्वाचा पैलू आहे. तो जसा तो सतत आठवण करून देतो, ज्ञान नावाचा शंकराचार्यांसारखा दिसणारा त्यांचाच एक, तो आठवण करून देत होता. फार थोडा काळ उरला, थोडा काळ उरला, थोडा काळ उरलेला आहे. ज्ञान झालं त्यावेळेला ज्ञान त्यांच्यात समाविष्ट झाला, पण काळ उरला जो त्याला शेवटी, अगदी त्यांना जीवनाच्या शेवटी म्हणाला की आता संपलो मीही आणि संपला तुम्हीही. आपला काळ असा संपत असतो, आपल्याला त्याची जाणीव नसते. खरं म्हणजे आपण कॅलेंडर्स वापरतो हल्ली, आपल्याला सगळे आपल्या डेट्स दिसतात कशावर? मोबाईलवर. 5 वर्षानंतर ही तारीख केव्हा येईल तुम्ही लगेच सांगू शकता. इतकी काळ जाणारी अलार्म लावू शकता. अलार्मचा अर्थ काय? अलार्मिंग म्हणजे जाणीव करून देतो. आपण मागे त्या 2 ओळी म्हणल्या होत्या ना, की घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना. ठणाणा वाजतोय का? ते ठण ठण हे जे टोल देतात ना, पूर्वी घड्याळ नसायचे लोकांच्याकडे, म्हणजे रात्रीसुद्धा किती वाजले, एकदम जाग आली किती वाजले तर 3 ठोके पडतात. आणि तो जो असतो त्यांनी स्वतः जागा राहावं आणि तो जागा हे इतरांना कळावं म्हणून ते ठोके द्यायची व्यवस्था होती. काळ वाजे ठणाणा. पण आपलं काय आहे? राम नामाच्या किंवा चांगल्या गोष्टींच्या दृष्टीनंच ठणाणा, आपलं नाही आहे. हे दोन्ही ठणाणाच आहे. त्यामुळे आपल्याला जरा जीवनात काय करायला पाहिजे हा विचार आपण शेवटी बघणार आहोत. म्हणून सर्पांच्यात मी वासुकी सांगितलेलं आहे. वासुकी हा वासनांचं प्रतीक आहे. वासना वाढव्या तेवढ्यात वाढतात की हो, लिस्ट संपतच नाही. एक वेळ मारुतीचं शेपूट संपेल, पण ही आणा ही यादी किंवा हे पाहिजे ते पाहिजे ही चेकलिस्ट आपण म्हणतो ना. चला फ्रीज घेतला ना, मारा टिक ऑफ. वॉशिंग मशीन मारा टिक ऑफ. आता काय राहिलेलं आहे? AC राहिलेला आहे, बघूया तोही घेऊया, मारा टिक ऑफ. अशी कोणीतरी एक यादी दिलेली आहे आपल्याला, म्हणजे सगळ्या मध्यमवर्गीयांनी स्वीकारलेली आहे. म्हणून एक तो मराठीतला, हिंदीतला, नाटकातला, सिरियलमधला आणि सिनेमातला प्रसिद्ध नट म्हणाला. त्याला प्रश्न विचारला अजून 10 वर्षांनी, तुम्हाला खरं सांगू का 10 वर्षांनी मी निवृत्त होणार आहे, म्हणजे माझं आयुष्य आता उभारीत आहे. पण 10 वर्ष खूप झालं की पैसे आत्ताही आहेत पुरतील तेवढे. आम्ही एक गावात घर घेतलेलं आहे.
आणि अजूनही तुम्हाला सांगतो, आमच्या घरात AC नाही आहे, आमच्या घरात TV नाही आहे, आमच्या घरात कॉट्स नाही आहेत. आम्ही खाली बसून जेवतो आणि चटईवर झोपतो. आणि कौतुक करा माझ्या पत्नीचं, कारण तिने हे सगळं मान्य केलं. ती जर रुसून बसली असती प्रत्येक वेळा, त्यांच्याकडे ते आणलं ह्यांच्याकडेही आणलं, तर मला कठीण झालं असतं. पण तिने साथ दिली आणि असं जीवन आम्ही जगतो. किती पैसे मिळतात, अरे ते तितके खर्च घालता येतील. म्हणून त्यांनी आणखीन एक कल्पना दिलेली आहे, मुद्दामून सांगतो. हा जुलै महिना आहे ना, आता वनमहोत्सवाचाच महिना म्हणतात त्याला. जुलै काय, ऑगस्ट काय, 1 ऑगस्टला वन महोत्सव दिन किंवा वन दिन असं लिहिलेलंही आहे त्याच्यात. तो सप्ताह चालू आहे. आज त्याचा शेवटचा दिवस आहे समजूया. तो म्हणाला आम्ही मोठी जागा घेतलेली आहे खेड्यात अशा, की जिथे जागा स्वस्त मिळाली. आणि तिथे काय केलं, फक्त जंगल लावलेलं आहे, जंगल. आणि ते वाढायला 50-100 वर्षात वाढणारी झाडं आहेत. आम्ही तेव्हा नसू. आत्ता आम्हाला चिन्ह दिसा, केवढं उंच गवत झालेलं आहे. काही वर्षापूर्वी, 8-10 वर्षापूर्वी आम्ही ते जंगल वाढवायला सुरुवात केली. आणि नंतर ते सांगतात की आता तिथे जळवं आलेले आहेत. आपल्याला जळू म्हणलं, लीच इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो, की ते आपण किळसवाणं वाटतं किंवा रक्त शोषून घेते ती, पण जळू आहे म्हणजे तिथे आता पाणी अगदी मुरलेलं आहे आणि तो जागा पाणथळ झालेली आहे, किंवा तिथे निदान ज्याला मॉइश्चर म्हणतात ना, तशी ओली आलेली आहे. त्याशिवाय जळवा तिथे येत नाहीत. आम्हाला खूप आनंद होता हे करताना. त्यांनी आणखीन एक प्रोजेक्ट सांगितला, तो विषय नाही आपला, पण ही एक विभूती आहे, लक्षात ठेवा. आता तो नट आहे, अत्यंत प्रसिद्ध नट आहे. इंग्रजीपासून दक्षिण भारतातल्या याच्यात 7-1 भाषात तो अजूनही काम करत असतो. मी नाव मुद्दामून सांगत नाही आहे, पण लक्षात घ्या, ही मला विभूती वाटते त्यांच्यातली. या वयात तो हा विचार करतो निवृत्तीचा. तो म्हणतो अरे त्यावेळेला आम्ही तर जास्तीत जास्त कसे मिळतील सिनेमे वगैरे याच्या कशा. तो म्हणतो मला आत्ता मिळत आहेत पुरेसे, 10 वर्षांनी मी निवृत्त होणार. तुम्ही विचारलं 10 वर्षांनी तू दिग्दर्शक होणार का, हे होणार का, निवृत्त होणार. फार महत्त्वाचं. 10 वर्षानंतर मी काय होणार हे ठरवणं म्हणजे आपल्यातल्या कुठेतरी विभूतिमत्वाचा विकास करण्यासारखा आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला हा मुद्दा सांगितला. सर्प आणि कशाचं प्रतीक आहे, सरसरत वर जाणाऱ्या कुंडलिनी शक्तीचं. आपलं जे माकड हाड आहे ना, त्याच्यात ती नागिण म्हणलेलं आहे त्याला. ती नागिण वेटोळ घालून बसलेली असते सर्पाकृती, आणि 3.5 वेटोळी असतात ती, म्हणजे अ, ओ, म आणि ओम, 3.5 मात्रांचा जो ओंकार आहे ना. आणि तुम्ही जर नाम घेतलं, तुम्ही जर कुठल्याही प्रकाराने ध्यानधारणा केलीत, कुठल्याही प्रकारची तपश्चर्या केलीत, एक क्षण असा येतो की ती सरसरत वर जाते, जागी होते. आणि ती जागी झाली की तुम्ही थांबत नाही, तुम्ही झोपत नाही. आपण म्हणतो ना की काही स्वप्न अशी असतात जी झोपेत पडतात, आणि काही स्वप्न अशीही असतात की जी झोपू देत नाहीत. पूर्ण होई तोपर्यंत तुम्ही जागे राहता. तशी ही कुंडलिनी जागी झाल्यानंतर एखादा तुकाराम वर्षानुवर्ष जनी म्हणे, नामा म्हणे, बापर खुमा देवीवरू म्हणणारा तुका म्हणे म्हणून गेला. आणि त्यानंतर तुका म्हणेच झालं. ती कुंडलिनी जागी झाली, त्याचा तो क्षण आहे. ती क्रांतीची, आपण असं म्हणतो ना, एक अशी क्रांतीची शिखा किंवा अशी लाट आहे किंवा क्रांतीची ज्वाला आहे. ती एकदा झाल्यानंतर माणूस प्रकाशित होतो, आणि तो प्रकाश त्याच्यातून बाहेर पडतो, आणि आपण अंतर्बाह्य प्रकाशित आहोत. हे तेज वगैरे आपण पुढे बघणार आहोत. अरे तेजस्वी दिसतो, त्याच्यातलं तेज मी आहे रे. हा हिरा याच्यापेक्षा जास्त तेजस्वी आहे. तेजस्वी असू दे, कंपॅरिझन करा, पण मुळात तेज मी आहे. हिऱ्यानं ते कळणार नाही आहे, पण तुम्हाला हिऱ्यांचा व्यापारी आहेस ना तू, तुला काय कळायला हरकत आहे रे. या हिऱ्याची जास्त किंमत, कमी किंमत, पण एक लक्षात ठेव, सगळ्या हिऱ्याच्यातलं जे तेज आहे ते मी आहे. बघा, म्हणून सांगितलेलं आहे की विवेकानंदांनी किंवा आपल्या महाराजांच्या किंवा अनेक संतांच्या पादुका असतात, त्याच्याभोवती तो सर्प असतो. नाग वगैरे तुम्ही म्हणा, पण नाग हा तसा जमिनीवरचा आहे. पाण्यात सुद्धा सगळे जगतात, पण सांगतो ती फणा असते आणि त्यांच्या भोवती असतात त्या. कारण सर्प कशाचं, ही आत्ता सांगितलं शक्ती आहे. त्याला शेषनाग याचा अर्थ काय, सगळं संपल्यानंतर जे उरतं ना त्याला शेष म्हणतात. आणि त्या शेषावर जो शांतपणे झोपलेला असतो ना, तो त्या शेषाचा अधिपती आहे. कोण, शेषशाही भगवान नारायण, हे ते प्रतीक आहे. सगळं संपल्यानंतर काहीतरी उरणार आहे ना, त्याच्यावर हा स्वार झालेला आहे, त्याच्यावर हा आरूढ झालेला आहे, किंवा त्याच्यावर हा शेषशाही झालेला आहे. शेषचा तो अर्थ आहे. म्हणजे आम्ही मागे उदाहरण दिलं होतं ना की 10ला 3 गुण, उत्तर 0 आलं पाहिजे. हे लक्षात ठेव. 1 आला की त्याच्यावर पुन्हा 0 घे, नाही भाग, चुकून म्हणलं मी, गुण भाग. 10/3, 10 डिवायडेड बाय 3 कर, आन्सर शुड बी 0.
ते पोरगं त्रास देत असतं बापाला, पण त्याला हे गणित दिल्यानंतर तो 3 त्रिक 9 10 1 उरला, त्याच्यावर 0 घेतलं 3 त्रिक 9 1 उरला, त्याच्यावर 0 घेतलं 3 त्रिक 9. अर्ध्या तासानंतर घामाघूमून तो म्हणतो की बाबा शेवटी 0 0 येतच नाही आहे. ते म्हणाले 0 येत नाही आहे ना, म्हणजे तुला फुल मार्क्स आहेत गणितात, नाहीतर कधीतरी 0 काढायचा, बाबा हा घ्या 0. असं होतं. आपल्याला बऱ्याच वेळेला शेवटपर्यंत जायला हाती घ्याल ते तडीच न्या, हे तड गाठणं आपल्याला जमत नाही. कारण का, महाराजांच्या शब्दात आपल्याला नड नाही आहे. नड असेल तर तुम्ही तड गाठताच. अगदी पलीकडच्या काठावर तुमचं मूल आहे आणि तुम्ही एकदम इकडे आले तर एक जोरात लोंढा आला पाण्याचा, तुम्ही इकडे तो तिकडे, तर तुम्ही वाट बघत नाही. जरा तो लोंढा उतरला की पडता तिथे पाण्यात आणि उतरताना जाता. मूल माझं तिकडे. रायगडची हिरकणी आपल्याला माहीत आहे. मूल घरी दुधाविना रडत असेल म्हणून ही दूधवाली गवळण त्या कड्यावरून उडी मारते आणि काय माझं होईल ते होईल, पण मी जिवंत राहिले तर मुलाला पाहिजे. तिकडे मूल भुकेलं आणि इकडे मी जिवंत, हे चित्रच तिला सहन होत नाही. ही विभूती आहे ना वात्सल्याची. सांगा बरं, वात्सल्याची मूर्ती आहे, वात्सल्याचं प्रतीक आहे आणि वात्सल्याची विभूती आहे. एक अशिक्षित गरीब गवळण काय करू शकते? तिला रायगडची हिरकणी, नाव तिचं हिरा, आणि हिरकणी म्हणजे डायमंड, खऱ्या अर्थाने डायमंड आहे, असं तिला किताब नाही का तिला शिवाजी महाराजांनी. म्हणून विचार करा. म्हणून काय सांगितलेलं आहे, आता नागात मी शेष आहे किंवा अनंत नाग, 4-5 शब्द वापरतो की स्वरूप तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं सांगायचं असेल किंवा अनुभव वर्णन करायचं असेल तर मौन हेच त्याचं उत्तर असतं. कसा येतो परब्रह्म परमात्मा, काय उत्तर देणार आहे? गप्प बसणं हेच त्याचं उत्तर आहे. तुम्ही जितकं वर्णन करत जाल तितकं, परवा तुम्हाला सांगितलं होतं ना कापूस काढण्याची गोष्ट, ती कशीच संपणार नाही आहे. याच्यात काय, त्याच्यात परमात्मा नाही आहे, नाही त्याच्यात श्रीखंडात आहे, मग काय बासुंदीत नाही आहे, बासुंदीत आहे, मग काय रसमलाईत नाही आहे, हे संपणार नाही आहे. आपल्याला माहीत नसलेली पक्वान्न सुद्धा त्याच्यातही परमात्मा आहे. म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतो की हा शांतपणे झोपलेला आहे आणि त्याच्यावर तो असंख्य किंवा अनंत, आपण शतमुख म्हणलेला आहे, 100 मुख असलेला शेष, त्याला काय काय लाभलेलं आहे बघा बरं. त्याला सतत भगवंताचा स्पर्श, कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट विथ गॉड, म्हणजे केवढा आहे स्पर्श लाभणं. बरं, त्याला कायम त्याचा संग लाभलेला आहे. जे लोक येतात त्यांतून सत्संग निर्माण होतो आणि तो आहेच ना तिथे. संबंध निर्माण झालेला आहे, रिलेशनशिप. तो नारायण इज रिलेटेड टू दिस अनंत नाग और शेषनाग, आणि शेषनाग इज रिलेटेड टू दॅट नारायण. रिलेशनशिप आहे, देवाशी संबंध आहे, देवाचा संघ आहे, देवाच्या येणाऱ्या भक्तांचा सत्संग आहे, संपर्क आहे, संबंध आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संस्कार आहेत भक्तीचे. नारद येतात आणि त्यांच्यात जो वार्तालाप होतो तो ह्याला मिळतो आणि ह्याच्यावर संस्कार होतात. एखादा ज्ञानी जर आला तर ज्ञानाचे संस्कार. पण भक्ती जास्त करणारी मंडळी कुणाकडे येतात? विष्णू भगवानाकडे येतात, आणि त्यामुळे त्याच्यावर भक्तीचे संस्कार होतात. आणि इतकं असून सुद्धा म्हणजे स्पर्श आहे, संबंध आहे, संपर्क आहे, सत्संग आहे, संस्कार आहेत. मग आता सांग, तुझा स्वामी नारायण आहे कसा? तो गप्प बसतो. 100 तोंड असून सुद्धा तो गप्प बसतो आणि शेष मौनावाला. शेषाचं मौन हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, जो शब्दांच्या पलीकडे आहे, जो वर्णनाच्या पलीकडे आहे आणि जो कथनाच्या पलीकडे आहे. बियॉन्ड वर्ड्स त्याला अनिर्वचनीय, वचन म्हणजे शब्द, अनिर्वचनीय. बियॉन्ड डिस्क्रिप्शन अवर्णनीय. अँड बियॉन्ड नॅरेशन, ज्याला अनुभव आहे तो नॅरेट करेल, ज्याला अनुभव नाही तो डिस्क्राईब करेल, परंतु नॅरेशन नाही. ज्याला अकथनीय, अवर्णनीय, अनिर्वचनीय असा जो आहे त्याचं वर्णन काय करणार? तो गुणात सगुण आला, साकार आला, हां ते सगळ्यांनाच दिसतंय ना. अरे याचा रंग कसा आहे? शेषाला कशाला विचारायला पाहिजे? शेष तुम्हाला विचारेल, तुम्हाला कळत नाही का रंग? रंगांध आहात का तुम्ही? कलर ब्लाइंड? अरे ह्यानी काय घातलंय रे? हां दिसत नाही तुम्हाला मुकुट, हा गळ्यात माळ दिसत नाही. आणि हां असा एखादा प्रश्न असेल तर मी उत्तर देईन, पण ते कॉन्क्रीट असणार आहे. तुम्ही स्वरूपाबद्दल प्रश्न विचारतायत, तुम्ही विचाराल हे काय? याला श्रीवत्स म्हणतात. त्याच्या खाली काय दिसते? अरे ते भृगु ऋषींची लाथ आहे, त्याला लांछन आहे, पण त्यांनी ते भूषण केलेलं आहे. मी कधी कौस्तुभमणी वगैरे न घालता राहू शकेन, पण हे तुमचं जे आहे
ते मी कायम ठेवलेलं आहे. भूषणाचं आभूषण केलं मी. दूषणाचं भूषण आणि भूषणाचं आभूषण. आभूषण म्हणजे अलंकार. बघा ना, म्हणून तो देवश्रेष्ठ ठरवला. हे सगळं दिसून सुद्धा त्याला स्वरूप माहीत असल्यामुळे तो विचारतो विष्णूचं स्वरूप काय, नारायणाचं स्वरूप काय. मौन, हेच त्याचं उत्तर आहे. आता अणुतला विष्णू हा फिजिक्समध्ये फिजिकल आहे, पण पाण्याच्या थेंबा थेंबातला नारायण, नार अयन, अयन म्हणजे घर आणि नार म्हणजे पाणी, म्हणून पाण्यात नारायण, शेषशाही नारायण भगवान, आणि इकडे सगळ्या कणाकणात अणुत भरून राहिलाय तो विष्णू भगवान. फरक नाही, एकाच त्या शक्तीची दोन नावं आहेत. पुढे बघूया आपण. तिसरा काय सांगा, मृगाणाम नरेंद्र. नरेंद्र म्हणजे नाही, मृगाणाम मृगेंद्र. नरेंद्र हा नरांच्यात, नरेंद्र हे नाव आहे विवेकानंदांचं आधीचं, तो नरश्रेष्ठच आहे. नारायण नमस्कृत्य नरंचैव नरोत्तमम. आपण नरेंद्र बनायला काय हरकत आहे? मी माझ्या फील्डमध्ये म्हणेन. मी ह्याच्यात तुम्हाला सांगतो, 4 प्यून्स असतात. 4 प्यून्स, त्यातल्या दोघांना शाळेत ठेवायचं आहे आणि 2 क्लासची पिकनिक आहे, दोघांना बरोबर घ्यायचं आहे. शाळेत कोणाला ठेवलं जातं? जे सेवाभावी नाही आहेत, जे कामचुकार आहेत, त्यांना शाळेत ठेवलं जातं. आणि जे सेवाभावी आहेत, ज्यांचं मुलांवर प्रेम आहे, दे आर कन्सर्न्ड विथ चिल्ड्रन. त्यांना जाणीव आहे की ही मुलं आहेत, ही खेळणार, पडणार, म्हणून तो म्हणतो अरे आपण फर्स्ट एड आणायला विसरलो. तो पिऊन म्हणतो मला माहीत आहे मुलं पडणार आहे, मी ती घातलेली आहे गाडीत, आपण घेऊन येऊया. हे कसलं आहे? हा विभूती आहे. पिऊन जी आहेत ना त्याच्यातली ही विभूती आहे. कारण का की पिऊनचे सगळे गुण, पिऊन म्हणजे कर्मचारी, सेवेकरी, जो आपल्यासाठी काम करतो, कोवर्कर, तो आपला सहकारीच आहे एका अर्थाने. तर तो सहकार्य कसं करायचं हे दाखवणारा हा विभूती आहे. म्हणून विभूती म्हणून फार उच्च म्हणू नका. आपल्याला तिकडे जायचं असेल तर प्रवास 1 पाऊल टाकूनच केला पाहिजे ना. म्हणून सिंह आहे. आता नृसिंह आपण म्हणतो. इजिप्तमध्ये स्फिंक्स, त्या स्त्रीचं तोंड आहे, परंतु काय आहे? शरीर सिंहाचं आहे. आपल्याकडे माणसाचं शरीर आहे पण तोंड सिंहाचं आहे. म्हणजे सिंह का निवडला? तो एक वनराज आहे, वनाचा, आणि तो मृगराज आहे म्हणजे पशूंचा राजा आहे. आणि स्वयमेव मृगेंद्रता हे त्याला कोणीही दिलेलं नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो, एक खोली घराची, आणि तिथे सतत पॉलिटिकल चर्चा व्हायची, आणि नंतर त्या घरातला जो होता त्यांनी अग्निहोत्र करायला सुरुवात केली, सूर्यास्ताच्या वेळेला आणि सूर्योदयाच्या वेळेला. आणि अग्निहोत्राची वेळ जवळ आली की तो अस्वस्थ व्हायचा. पण यांच्या हा पक्ष चांगला, तो पक्ष, हा नेता, तो नेता, एक गप्पा एवढ्या रंगायच्या, त्यालाही त्या गप्पा आवडायच्या. पण अग्निहोत्र सुरूनंतर अग्निहोत्र सूर्यास्ताची वेळ आतून त्याला कळायची. त्यांनी सकाळी बघितलेली असायची की 6:30 किंवा 7:02 असे सूर्यास्त वगैरे होतात. तर त्याप्रमाणे त्याची तयार व्हायची. मग त्यांनी काय केलं, तो गेला असताना दुसऱ्या गावाला, त्याला फुटपाथवर एक पोस्टर मिळालं, सिंहाचा संपूर्ण मुखवटा, सिंह, त्या पोस्टरवर सिंह होता, आणि खाली लिहिलं होतं नो पॉलिटिक्स प्लीज. सिंहाचा कोण पराभव करणार आहे? कुठली पार्टी सिंहाचा, नरसिंहाचा पराभव करणार आहे? आणि खरंच सांगतो, तो पोस्टर भिंतीवर लावल्यापासून या पॉलिटिक्सच्या गप्पा झाल्या. तो फक्त त्या पोस्टरकडे बोट दाखवायचा, नो पॉलिटिक्स प्लीज, नो पॉलिटिकल डिस्कशन. हे ॲक्टिव्ह पॉलिटिक्स नाही. पॉलिटिक्सचं जे तत्व करायचे असेल तर तो निराळा विषय आहे. म्हणजे फिलॉसॉफी ऑफ पॉलिटिक्स, प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिक्स. हे अनप्रिन्सिपल्ड पॉलिटिशियन्स आहेत, त्याच्याबद्दल काय बोलायचं? नो पॉलिटिक्स प्लीज. हा स्वयमेव मृगेंद्रता किंवा अनभिषिक्त सम्राट. त्याला अभिषेक करून डिक्लेअर करावा लागत नाही, आजपासून हा राजा झाला हो, करावं लागत नाही, दवंडी पिटावी लागत नाही. हा कोण आहे? मृगेंद्र, मृगाणाम मृगेंद्र. त्याच्यानंतर पक्षीणाम वैनतेय, हे सांगायला पाहिजे. गरुड, गरुडापेक्षा मोठे पक्षी कितीतरी आहेत किंवा गरुडाच्याच म्हणजे गरुड ज्या फॅमिलीतला आहे किंवा गरुडाच्या कुटुंबातला, जातीतला, पण म्हणूया गिधाड आहे की हो. गिधाडाची चोच गरुडासारखी पण जास्त लांब, जास्त भक्कम. गिधाडाचे पंख गरुडासारखे पण गरुडापेक्षा मोठे. तुम्हाला सांगतो, 10 गिधाडं असे पंख पसरून जर उतरली खाली ना, ढग उतरल्यासारखं वाटतं. आपल्या समोर जर ते एकत्र असे आले तर सूर्य झाकला जातो, एवढा हा पक्षी आहे. एखादा जटायू सोडला तर दुसऱ्या गिधाडाने काही चांगला इतिहास केला आहे असं नाही. गिधाड हे लोभासाठी, लालचीसाठी, हावरटपणासाठी, हव्यासासाठी आणि खादाडपणासाठी प्रसिद्ध आहे.
त्याला जिवंत जनावर चालतं, त्याला मेलेलं जनावर चालतं, आणि कुजलेलं सडलेलं जर असेल ना तर ती त्याची फीस्ट असते, ट्रीट. सगळं चालतं, म्हणून त्याला स्कॅव्हेंजर्स ऑफ नेचर म्हणतात. मोठं कार्य करतात ते. नाहीतर मेली आता पूर्वी आता मेलेली जनावरं रस्त्याच्या कडेला पडलेली असतात, मग कुत्रं वगैरे येतं फाडतं की घाण वास येत राहतो, ते हवेनं फुगून जातं. पूर्वी गिधाडं असायचे, अरे 10 गिधाडं उतरली ना तर अर्ध्या तासात फक्त सांगाडा हाडं उरतात त्याचं. आता आपण गिधाडांना सुद्धा निर्वंश केलेला आहे, आपण सुपर गिधाड झालेलो आहोत. आणि हेच महत्त्वाचं आहे. कशाचं प्रतीक आहे? आपण म्हणतो की गरुड कशाचं प्रतीक आहे? अरे असं असून सुद्धा तो 7व्या पातळीवर उडत असतो, आणि गिधाडं एवढी शक्ती असून सुद्धा कुठेतरी 3ऱ्या-4थ्या पातळीवर रेंगाळत असतात. त्याच्यावर हंस आहे, त्याच्यावर गरुड आहे. हंसाची जास्त ग्रेस असेल, पण गरुडाची केवढी भरारी आहे हो. म्हणून विष्णूंनी त्याला वाहन निवडलेलं आहे. आणि विष्णूंनी वाहन निवडलं. आता प्रत्येकाच्या कथा असतात, आपल्याला काही सगळ्या कथा सांगायला वेळ नाही, पण गरुडाचं विशेष सांगतो. तो विष्णूचा सतत, आत्ता जे तुम्ही शेषाला सांगितलं तो जमिनीवरचा, तो पाण्यातला आहे. आता याला काय काय आहे सांगा? याला विष्णूचा स्पर्श आहे, बरोबर. याला विष्णूचा संग आहे, बरोबर. याच्याकडे येणाऱ्या, विष्णूच्याकडे दर्शनाला चर्चेला येणाऱ्या लोकांचा सत्संग आहे. याचा विष्णूशी संबंध आहे. काय? मी विष्णूचं वाहन आहे म्हणून. आणि ह्याच्यावर सतत विष्णू भक्तीचे संस्कार झालेले आहेत. आणि त्या संस्काराचं वर्णन करण्यासाठी सांगितलं जातं की तो उडायला लागला ना तर त्याच्या पंखातून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र बाहेर पडायचा. तो नुसता उडायला लागला की याच्या त्याला अहंकार झाला होता. अहंकारातून मोह निर्माण झाला. आपण ते बघितले गरुड गीतेत. मोह काय झाला की राम हा विष्णूचा अवतारच नाही आहे, ते नाटक करतोय, हा नौटंकी. कारण हा जर विष्णूचा अवतार असता तर याला सर्पाने बांधलंच नसतं. याला एक तर सर्पाने बांधलं आणि तो स्वतः तोडू शकत नाही. हा सर्प आपण म्हणतो ना जो बांधलेला आहे नागपाश, तो नाही आहे. त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवलेलं आहे. गरुडाला बोलवलं कशासाठी? नागपाशात राम बांधला गेलेला आहे, तो नागपाश तू सोडव. हा खोटा आहे. हा मोह निर्माण झालेला आहे, अहंकार झालेला आहे की माझ्यासारखा विष्णू भक्त कुणी नाही, हे विष्णूचे अवतार आहेत. म्हणून त्याला पाठवलं कुणाकडे माहिती आहे ना? त्या कावळ्याकडे पाठवलेलं आहे. आणि त्याचे शब्दच आहेत की हा निषिद्ध, हा अशुभ, हा अधम आणि हा कुरूप पक्षी त्याच्याकडे मला पाठवताय. मी खगेश, खग म्हणजे पक्षी, ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारा, खगेश, सगळ्या पक्ष्यांचा मी राजा, आणि तुम्ही मला त्या कावळ्याकडे पाठवता. गप्प बसलेला आहे शंकर. जा तो तिकडे. मी तिथे जाऊन माझा मोह शांत केला होता, शंकर सांगतात. मग हा गेलाच तिथे. आणि गेल्यानंतर ते फक्त रामचरित्र सांगत असतात. ती कथा आपण बघितलेली आहे. आणि काकभृशुंडींची कथा जेवढी विस्ताराने येते दुसरीकडे येत नाही रामायणात वगैरे, पण रामचरित मानसात त्यांनी खूप विस्तारानं सांगितलेले आहे. कारण तो भक्तीचं प्रतिपादन करणारा, रामभक्ती, रामायण, रामचरित्र सांगणार आहे. म्हणून ती विभूती आहे. काकभृशुंडी तो जर कावळा मानलात ना तर कावळ्यातली ती विभूती आहे. कारण का की कावळा असून सुद्धा तो सतत राम राम म्हणतो, काव काव करत नाही, आणि सतत रामाचं चरित्र गात असतो. हा विचार करा. म्हणून प्रत्येकात विभूती आहेत. विभूती म्हणजे फार अंतिम, ती फार पुढची पायरी आहे. प्रगती मी करायला लागलो ना की माझ्यातलं विभूतिमत्व जागं होतं. अरे जो मुका असतो, बोबडा, त्याला ज्या वेळेला सांगतात तुला चांगला वक्ता व्हायचं आहे वडिलांसारखं, त्यावेळेला तो म्हणतो मी असा तोतरा बोलतो, बोबडा बोलतो, काय करू? शिक्षक म्हणतात की आपल्याकडे नदी आहे, नदीवर बारके बारके असे गोटे असतात, ते गोटे तू तोंडात घाल आणि जोरात तुला ज्या नावाने हाक मारायची ती मार, रोज मार. त्याच्यात र असेल त्याच्यात श्रीराम जय राम जय जय राम म्हण. त्याचा वाचादोष जातो आणि तो अत्यंत चांगला वक्ता बनतो. असा वक्ता की ती विभूतीच वाटावी. गंमत बघा की म्हणून विभूती म्हणजे खूप उच्च, अशक्य वाटेल असं काही नाही आहे. त्याच्याकडचा प्रवास तरी चालू होतो आणि विकासाचा कार्यक्रम, तोच भाग आपण शेवटी पाहणार आहोत. नंतर पक्षीणाम वैनतेय म्हणलेला आहे. गरुड नाही, वैनता, विनता आणि कद्रू या 2 कश्यपांच्या पत्नी आहेत. कद्रू ही नावाप्रमाणे कद्रू आहे, म्हणजे क्षुद्र आहे, क्षुद्र मनोवृत्तीची आहे. आणि विनता ही चांगली आहे. त्या दोघा बहिणीत, कारण नाही त्या ह्याच्या आहेत ना, पत्नी आहेत, सवतीच आहेत एकमेकाच्या.
तर सगळेजण विनतेचं कौतुक करतात. विनतेचा मुलगा गरुड, आहा, त्याचं कौतुक करतात. आणि हिची मुलं कोण? सर्प, साप. आणि साप विषारी केव्हा बनले तेही सांगितलं आहे. गमतीची कथा असतात या, की ज्यावेळेला तो हलाहल पित होता त्यावेळेला शंकर काहीतरी पितोय आणि त्यातून खाली थांबतंय म्हणून हे साप आणि विंचू वगैरे गेले आणि ते थेंब होते ते खाल्ले आणि विषारी बनले घेऊ. आणि ते विष पिढ्यानपिढ्या त्यांच्यात चालू राहिलं. आता माझ्या या मुलांना निर्विष करायचं आहे म्हणून काय केलं पाहिजे? निदान अमृत तरी आणलं पाहिजे. मग ते विषावर मात करेल आणि अमृतासारख्या अमृत देणारे सर्प म्हणून माझ्या मुलांचे होतील. म्हणून ती एक युक्ती करते. थोडक्यात पाहूया कथा. ती विनतेला सांगते, आपण पैज लावूया. सूर्याच्या रथाचे घोडे कोणत्या रंगाचे असतात? ती म्हणाली, अर्थातच पांढऱ्या रंगाचे. सूर्य तेजाचं प्रतीक आहे, सूर्याचं सगळंच पांढरं नाही. म्हणाली, काळे असतात. म्हणाली, शक्य नाही, पैज लावूया. काय पैज? जिचं खरं होईल तिच्याकडे, जिचं खोटं होईल तिने आजन्म बंदिवास स्वीकारायचा. पूर्ण आजन्म तुरुंगात राहायचं, तिच्या कैदेत राहायचं. दुसरं, ही रात्री काय सांगते? आपल्या सगळ्या काळ सर्पांना मुलांना बोलवते, सांगते की आत्ता तुम्ही जा आणि सूर्याच्या रथाचे जे घोडे आहेत ना त्याला अशा पद्धतीने गुंडाळून, सूर्याचे घोडे काही तबेल्यात ठेवलेले नसतात, सूर्याचा रथ कायम चालू असतो, पण तुम्ही जा आणि अशा पद्धतीने गुंडाळले जा, तुमचा दंश त्यांना होता कामा नये, घोडे मरता कामा नयेत, पण 1 इंच सुद्धा त्यांचा दिसता कामा नये. दुसऱ्या दिवशी आल्यावर ती म्हणाली, बघ सूर्याचा रथ. ती म्हणते, खरंच की मला पांढरे वाटत होते घोडे, इतके काळे आहेत, मग आता काय? या माझ्या बंदिवासात. गरुड हा मातृभक्त आहे. वैनतेय ही विभूती आहे, तो मातृभक्त आहे. म्हणजे मातृभूमीवर प्रेम करण्याचं गरुड हे प्रतीक सांगितलं आहे. तर त्यांनी काय, आईला सोडवण्यासाठी तुला काय पाहिजे? म्हणाली, अमृत आण देवांकडून. मग एके ठिकाणी आहे तर अमृत इंद्राकडे वगैरे होतं, देवांकडे. त्यांनी हे केलेलं आहे, संघर्ष केलेला आहे. अरे माझी आई तुरुंगात असताना मला काही कशाची पर्वा नाही आहे, स्वर्गाशी वैर राहिलं तरी चालेल, पण आईला मी मुक्त करणार आहे. अमृताचा कुंभ घेतो तो, पण मनात विचार करतो, कारण सागरावरून वगैरे जावं लागतं, तिकडे ती कद्रुनी राज्य आहे ना सर्पांचं, तर तिथे तो म्हणतो की जातो. मनात काहीतरी तो योजना करतो. तो म्हणतो की आधी आईला ताब्यात घ्यायचं, तो कुंभ तिथे ठेवल्यासारखा करायचा आणि आईला घेतल्यावर आपल्या पंखावर लगेच चोचीनं उचलायचा आणि उडून जायचं. साप काय उडणार येतोय माझ्या गतीने? काही उडणारे साप असतात पण माझ्या गतीने नाही. त्याप्रमाणे येतो अमृत कुंभ घेऊन. ती म्हणते की आज तुला मी मुक्त करणार आहे, म्हणून तिला विनतेला जवळ ठेवते ती कद्रू आणि तो आणतो. आणि तिने काय दर्भ घातलेला आहे. अमृताचा कुंभ जमिनीवर कशाला ठेवायचा? दर्भ म्हणजे ते धार असलेलं गवत. बऱ्याच वेळेला दर्भ वगैरे आणतात ना आपले, तुम्ही मुद्दाम त्याच्यावर हात फिरून बघा, कापेल तुम्हाला, रक्त येईल, इतकी धार असते त्याला, तलवारीसारखी धार असते. इतकी मोठी नसते, कारण तो दर्भ आहे ना, गवत आहे ना शेवटी. ते दर्भासन त्यांनी घातलेलं आहे ठेवण्यासाठी. तिथे तो आधी म्हणतो, आधी माझ्या आईला सोड. आईला सोडल्यानंतर तो म्हणतो, मी ठेवला. आईला त्यांनी पंखावर बसवलं आणि तो उचलला. उचलल्यावर त्याचे काही थेंब सांडले असं वाटलं सर्पांना, आणि म्हणून सर्पांनी ते चाटायला सुरुवात केली आणि त्या दर्भाच्या धारेमुळे सर्पांच्या जिभा फाटल्या. ही गोष्ट सांगायला किती चांगली आहे. आज सर्पांच्या जिभा अशा काय झाल्या, म्हणजे त्यांना अमृत तर मिळालं नाही, विषारी तर राहिलेच. आणि हिस हिस आपण म्हणतो ना, हिडीस फिडीस, तसे आपण नागांशी वागतो, सर्पांशी वागतो. नको रे बाबा, तो घरात आलेला आपल्याला नको असतो. हे झालं, आईला मुक्त केलं आणि येताना काहीतरी त्याच्याकडून चूक झाली, चोचीतून तो अमृतकुंभ सुटला आणि समुद्रात पडला आणि समुद्राच्या तळाशी गेला. तो मिळवण्यासाठी म्हणून जे समुद्रमंथन झालं त्याला जो साप वापरला, सर्प, तो वासुकी. वासुकी दोरी किती लांब, आता एका काठावर राक्षस आणि एका काठावर देव, आणि हा वासुकी, आणि त्यांनी तो पर्वत आहे ना, तो रवी घुसळते तसा तो घुसळायचा आहे. मंथन करतं ना, आपण म्हणतो राधा गवळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन, यशोदा वगैरे आपण म्हणतो यशोदा मैया, ते तसं करायचं आहे. ह्याच्या पोटातलं विष बाहेर येणार आहे की वासुकीच्या? तो सर्प आहे, सर्पांचा राजा आहे का ते? म्हणून देवानी हुशार देव त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहात,
तर तोंडाकडे तुम्हीच राहायला पाहिजे. आम्ही शेपटाकडे राहतो. ते राक्षसांना एवढं पटलं, ते सगळे तोंडाकडे, हे याच्याकडे. येणारे अर्धे राक्षस त्या विषामुळेच मेले, त्या फुतकाऱ्यामुळे मेले. पण वासुकी कितीही वाढतो, आपल्या वासना जशा वाढतात तशा वासुकी वाढतो म्हणून सांगितलं. तर तसा हा गरुड आहे. मग ते मंथन केलं, मग तो बुडायला लागला, मेरू पर्वत. मग त्यांनी काय अवतार घेतला, कुठला कूर्म अवतार, आणि पाठीवर त्यांनी तो धरला आणि तो असा घुसळला गेल्यामुळे त्याच्या पाठीला खवले पडले. कुणाच्या? अस्वलाच्या, आपल्याच्या कासवाच्या. आणि कासवाला पहिल्यांदा गुदगुल्या व्हायला लागल्या. म्हणून त्या गुदगुल्या ते असं असं करायला लागलं. तेव्हा ज्या समुद्राच्या लाटा सुरू झाल्या त्या अजून सुरू आहेत. अशा कथा आहेत आणि ऐकायलाही बरं वाटतं. त्याला खवले पडले आणि पहिल्यांदा गुदगुल्या व्हायला लागल्या, तो हलायला लागला आणि ते तरंगवरती आले आणि त्या लाटा अजून हेलावत आहेत. समुद्रमंथन झालं, अमृत मिळालं आणि ते कासवाचा अवतार संपला सुद्धा, लाटा उरल्या. मला काय सांगायचे, या छोट्या छोट्या कथा असतात, त्यामुळे मूळ कथेला फार गोडी येते, एवढंच सांगतो. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की आता आपण काय काय सिद्धांत कपिल बघितलं आहे. सिद्धांत महर्षी म्हणजे ऋषींच्यात भृगू बघितलेलं आहे, मुनींच्यात व्यास, हे सांगितलेलं आहे. ते बघण्यापूर्वी आपण हे जे बघितलेलं आहे, फार महत्त्वाचं विभूती ज्या राहिलेल्या आहेत ना, त्या आहेत की वृष्णी नाम वासुदेवोस्मी. वृष्णी हे कुळ आहे यादवांचं, म्हणजे यादवच म्हणा ना. यादवांच्यात यादवेंद्र कोण आहे? तो मी आहे. आणि पांडवांच्यात धनंजय, तू आहेस अर्जुना. म्हणजे आपल्यालाही तो विभूती म्हणून घेतो, अर्जुनालाही विभूती म्हणतो, कारण मुळात ते नर आणि नारायणाचे अवतार आहेत. नरनारायण हे हिमालयाच्या 2 शिखरावर तपश्चर्या करत बसलेले असतात, ऋषी आहेत ते. आणि ज्या वेळेला वाटतं की आता पृथ्वीवर विशिष्ट कार्य करायचे, आपल्याला अवतार घेतला पाहिजे, त्यावेळेला ते दोघंही येतात. नर अर्जुन आहे, तर नारायण कृष्ण आहे, योगेश्वर कृष्ण. आणि विवेकानंदांच्या बाबतीत विवेकानंद नारायण आहे आणि रामकृष्ण म्हणतात मी नर आहे. आपण जर शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यातले संबंध जर मान्य केले तर रामदास नारायण आहे आणि हा नरोत्तम नारायण त्या योग्यतेचाच आहे. म्हणून अशी ती जोडी असते. तर वृष्णी नाम वासुदेवोस्मी. आता वासुदेवाचे 4 अर्थ आपण बघितलेत, फक्त रिवाईज करूया. वसुदेवाचा मुलगा हा पहिला अर्थ, सगळीकडे वसून असलेला देव. मना वासना वासुदेवी वसुदे. सुंदर आहे की नाही शब्द? मना वासना वासुदेवी वसुदे. वासुदेवात जर वासना म्हणजे मला काही असेल तरी वासुदेवच आहे. त्या नामदेवाला जसे प्रत्येक कपड्यात पांडुरंग दिसतो आणि तो म्हणतो हा कपडा विकायचा नाही, हा विकायचा नाही, आणि म्हणून कपड्यांच्या घड्या सोडलेलं एवढं बोचकं घेऊन घरी येतो. या संतांचं लहानपणी बघण्यासारखं असतो. थोरांच्या म्हणजे मोठ्या छोट्या गोष्टी आणि छोट्या लोकांच्या मोठ्या गोष्टी अशा प्रकारची पुस्तकं आहेत. लहान वयात मोठा पराक्रम त्याला ज्ञानेश्वर म्हणतो. असे कितीतरी बालवीर आणि वीर बाला सगळ्या जगात आहेत. अरे लहानपणी 4-5व्या वर्षी त्यांनी जे प्रसंगावधान दाखवलेलं असतं कौतुकास्पद आहे. काही देशात त्यांचे पुतळे उभारतात आणि आपल्या देशात तरुणाचा किंवा बालकाचा एकही पुतळा नाही आहे. पुतळ्यांचा देश आहे आपला. इतके पुतळे आहेत म्हणून तो आर्ट बुकवॉल्ड नावाचा कार्टुनिस्ट किंवा कॅरिकेचरिस्ट भारताचं दर्शन बघितलं आणि जाताना विमानतळावर त्याला विचारलं भारताचं वैशिष्ट्य काय. भारतात खूप पुतळे आहेत आणि बऱ्याचशा पुतळ्यांना चष्मे आहेत, हे त्यांनी सांगितलं. म्हणजे म्हाताऱ्यांचे पुतळे आहेत. हे त्यांनी व्यंगदृष्टीने बघितलं तरी म्हणलं नाही बरेचसे पुतळे हे कावळ्यांसाठी केलेले आहेत असंही म्हणता येतं. म्हणजे उगीच पुतळे करायचे का, मूर्ती करायच्या का, की ती मूर्त त्यातले गुण आहेत ना ते माझ्यात आले पाहिजेत, हे विभूती महत्व आहे. म्हणून वृष्णीनाम हा पहिला वासुदेव, सगळीकडे वसून असलेला. 8 वसू पर्व बघितले, त्या वसूंचा देव, सगळीकडे वसून असलेला म्हणजे वस्ती करून असलेला देव तोही वासुदेव. आणि 8 वसू 8 दिशांचे आहेत. वसुधा वसुमती आपण बघितल्या, त्यांचाही देव तो वासुदेव. 3 अर्थ झाले. 4था अर्थ वासुदेव नावाचं पद आहे, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ. वसू म्हणजे पृथ्वीच की, या पृथ्वीवर सगळ्यात श्रेष्ठ नर कोण, त्याच्यासाठी अनेक जण इच्छुक असायचे की लोकांनी आपल्याला वासुदेव म्हणलं पाहिजे. कृष्णाच्या वेळेला 2 जण होते, एक पौंड्रक वासुदेव आणि दुसरा होता तो शिशुपाल. शिशुपालाला त्यांनी सगळ्यांच्या देखत मांडलं आणि पौंड्रक वासुदेव जो आपण कृष्ण असल्याचं नाटक करायचा, निळा रंग वगैरे लावून, ते सगळं आपण मागे भागवताच्या वेळेला बघितले, पण जाऊ दे, त्यालाही कृष्णाने मारला.
आणि अजून कुणाला वासुदेव होण्याची इच्छा आहे का, आकांक्षा आहे का? नाही, मीच वासुदेव. वासुदेव जसं राष्ट्रपती पद आहे ना, तसं वासुदेव हे पद आहे. कृष्णाने तेही मिळवलेलं आहे. म्हणून वृष्णी लोकांच्यात, यादवांच्यात मी श्रेष्ठ आहे, मी विभूती आहे. आणि पांडवानाम धनंजय. धनंजय, विजय हे अर्जुनाचे नाव आहेत. कारण महाभारत युद्धात तर सोडाच, इतर अनेक वेळा झालेलेच युद्ध अर्जुनाचा मोठा वाटा आहे जय मिळवण्यात. आणि धन निरनिराळ्या राजांना जिंकून अर्जुनाने मिळवलं. धनंजय ते सुद्धा अर्जुनाचंच नाव आहे. म्हणून पांडवांच्यात तू आहेस अर्जुना धनंजय, आणि सगळ्या यादवांच्यात मी आहे वासुदेव. अशी आपली ती जोडी आहे. मुनीनाम व्यास. लक्षात ठेवा, व्यासाने मनन केलं, चिंतन केलं, आणि केवढी त्यांची प्रतिभा, केवढी त्यांची ग्रंथसंपदा. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. उच्छिष्ट आहे, व्यासाने सगळं उष्ट केलेलं आहे. पण रामकृष्ण कमाल करतात तो ब्रह्म नाही. कारण ब्रह्माचं वर्णन करता येत नाही. ब्रह्मशब्दांच्या पलीकडे ब्रह्मशब्द हे आपण दिलेलं खूण आहे. जसं आपण म्हणतो त्याला बाळ्या म्हणा, तो येतो की नाही ते बघा, आपण नाव दिलेलं आहे त्याला. ते जन्मता काही तो बाळ्या होता, बाळ होता, आपण त्याला नाव दिलेलं आहे. तसं ब्रह्म काहीतरी म्हणायचं म्हणून ब्रह्म बोलता येत नाही, ब्रह्म शब्द तोंडातून काढता येत नाही. आणि जी वस्तू तोंडातून काढली ती उष्टी नाही का झाली? म्हणून जगातल्या सगळ्या वस्तू उष्ट आहेत. मी जर म्हणलं ते दार बघ, दार माझ्या तोंडातून आला ना, शब्द उष्टात आला. पण ब्रह्म मी नुसता शब्द तुम्हाला समजायला सांगतो. हे सगळं संपलं ना, उरलं त्याला ब्रह्म म्हणायचं कॉल्ड. इट इज नॉट, कारण त्याला शब्द नाही. फक्त ब्रह्म उष्ट झालेलं नाही. फार मार्मिक आहे. रामकृष्ण म्हणतात वासु म्हणजे व्यासाने वेदांचा विस्तार केला. विव्यास वेदान, वेदांचे भाग केले. नंतर उपनिषद, ब्रह्मसूत्र, महाभारत, त्याच्यात गीता, आणि त्याच्यात विष्णू सहस्रनाम, शिवसहस्रनाम काही नाही आहे महाभारतात. आणि शिवाय भागवत, 18 पुराणं, 18 उपपुराणं, किती केवढं वाङ्मय आहे, कल्पना करा. व्यास. म्हणून मुनींच्यात, मनन करणाऱ्यांच्यात मी व्यास आहे. आपण ती परंपरा कशी बघितली होती? मनू, त्याच्यापासून मानव, मानवाला मन काय करतं? मनन करण्यासाठी काय पाहिजे? मौन. त्यातून कोण होणार आहे? मुनी. हे व्यास आहेत. हे सगळं व्यासाने केलेलं आहे. आता पुढे मौन येणार आहे, त्यावेळेला आपण दुसरा विचार बघूया. पण हे लक्षात, गुह्यानाम मौनम. गुपित, गुप्त, रहस्यमय अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यात मी मौन आहे. मौन इतकं रहस्य काही नाही हो. म्हणून मौनम संमती लक्षणम जसं आहे, तसं मौनम सर्वार्थ साधनम. ज्या वेळेला बोलायला पाहिजे त्यावेळेला मी बोललो नाही. बघ आता मला संपत्तीतला किती वाटा मिळतो, तुम्ही बोलून घाण केलीत. ह्याचं मौन आहे, गूढ आहे. हा बोलतच नाही. असे कितीतरी राजकारणी असतात, बोलतच नाहीत. आणि बोलतात, कधी बोलले 1-2 शब्द ते एवढे गूढ असतात. लोक विचार, त्यांना हाही अर्थ लागतो, तोही अर्थ लागतो. मी बरोबर आहे, तोही चूक नाही आहेस, आपण सगळेच बरोबर आहोत, सगळेच चूक आहोत, असं काहीतरी बोलतात ते. ह्याला काय अर्थ आहे? तसा मौन, रहस्यातलं रहस्य मौन सांगितलेलं आहे. आणि आपण बघितलेलं आहे की दरवेळेला शेवटी आपण म्हणतो अंतरंगीची उपासना सुरू करूया. त्या अंतरंगीच्या उपासनेचं दार मौन आहे. मौनातून बाहेर आलात की बाहेरची उपासना सुरू झाली. मौनाच्या आत गेलात की आतली उपासना सुरू झाली. आणि ती कशी आहे? अनेकदा ते शब्द वापरलेत, आज फक्त उच्चार करतो आणि पुढे जातो. एक आहे मौन. मौनातून श्रवण, वाचन, भाषण. आता भाषण बोललात ना तर ते मौन नाही आहे, पण वाचन म्हणूया. मनन, चिंतन, ध्यान, नाम, अनुसंधान. लक्षात ठेवा, ह्या सगळ्या मौन क्रिया आहेत. मौनाच्या आत आणि एकेकान शेवटी अनुभव. अनुभव शब्दात नाही सांगता येत, मी सांगायचा प्रयत्न करतो. आईला मूल झालं, अनुभव. मूल दूध प्यायला लागलं, अनुभव. विचार करा. म्हणून काय की अनुभव शब्दांच्या पलीकडे. मी सूर्यास्ताच्या वेळच्या रंगांचं वर्णन करतो, ॲप्रॉक्सिमेट. तसे रंगच नाही आपल्याला तयार करता येणार. आणि रोज निराळे, आकार बदलणारे, काय सुंदर आहे ते. शेवटी काय सांगितलं? सर्वभूतानां बीजम. सर्व भूत आहेत ना हे निर्माण झालेले, त्याचं बीज, आदी बीज मी आहे. अर्जुना, बाकीची बीजे आपल्याकडे जी आहेत ना
परवा उदाहरण दिलं होतं, आंब्याची कोय पेरली कातो तर त्यातून आंब्याचंच झाड तयार होणार आहे. प्रत्येक बीजातून जे रोप निर्माण होणार आहे, जे झाड किंवा वृक्ष निर्माण होणार आहे ते ठरलेलं आहे. पण भगवंताचं बीज असं आहे की त्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे की एकोहम बहुश्याम, मी एकच आहे पण मी सगळीकडे व्यापून राहिलेलो आहे. माझ्यातून सगळं मी निर्माण केलेलं आहे. जशा आगीतून निरनिराळ्या ठिणग्या निर्माण होतात तसे माझ्यातून ही निरनिराळी सजीव आणि निर्जीव, चर आणि अचर किंवा चेतन आणि अचेतन अशी भूत निर्माण झालेली आहेत माझ्यातून, हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जिगीषताम, जयात जय मिळवतात त्यांच्यातला जय मी आहे. जे लोक विजयी झालेले आहेत आणि मोठी मिरवणूक वगैरे काढतात पण विसरतात, अरे मीच जर नसतो ना तर तुम्हाला जय मिळाला नसता. तेजस्वीतला तेज मी आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट, जो तपस्वी आहे ना त्याच्यातलं तप मी आहे. मनस्वी आहे त्याच्यातलं नियंत्रित असलेलं मन मी आहे. विचार करा. आणि त्यामुळे काय आहे इथे की जिगीषताम, काय सांगितलेलं आहे, ज्यांना जिंकायचं आहे. आता मी जिंकलेत त्यांच्यातला जय मी आहे, पण ज्यांना जिंकायचं आहे, जिंकण्याची इच्छा आहे, त्याच्यात मी कोणती माझी विभूती आहे, नीती सांगितलेली आहे. नीती सोडून तुम्ही जर विजय मिळवणार असाल तर तो विजयच नव्हे. आपण महाभारत युद्धात यांनी अनिती केलेली आहे, त्यांनी अनिती केलेली आहे. कृष्णाने अनिती म्हणजे खोटं रात्री युद्ध सुरू केलं आणि तो घटोत्कच आणला. कारण अभिमन्यूचा सूर येण्यासाठी ते सुदर्शन चक्र धरलं आणि सूर्य मावळलाच नव्हता. हा सूर्य, हा जयद्रथ कितीतरी कृष्णाने केलेलं आहे. पण त्यांनी काय काय केलं, त्याने पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला, भीमावर विषप्रयोग केला, द्रौपदीची केवढी विटंबना केली, कपट द्यूत खेळून पांडवाला वनवासात काय पाठवलं. बघा कितीतरी त्यांनी युद्धाच्या आधीपासून अनितीने वागतायत. युद्धात त्यांनी अनिती केली. 5-6 वीर येऊन एकट्या अभिमन्यूशी लढतात. हा काही नियम नव्हता आणि मेल्यानंतर सुद्धा त्याच्या डोक्यावर लाथ मारता तुम्ही, म्हणजे काय होणार त्याचं. त्याच्यानंतर ज्ञानवताम ज्ञानम, ही शेवटची विभूती बघतोय आपण की ज्ञानवान लोकांनी समजलं पाहिजे की ज्ञान माझ्यातला आहे तो परमेश्वर आहे. म्हणून महाराज म्हणतात की ज्ञानी नम्र असेल ना तर तो मला आवडतो. प्राध्यापक जर शिकणारा असेल आणि शिकण्यासाठी शरण गेले असेल तर मला तो आवडतो. पण मी प्राध्यापक आहे, मला सगळं ज्ञान आहे, माझ्या विषयाचं नाही. एकच ज्ञान आहे, आपण बघितलं आत्मज्ञान, बाकी सगळं अज्ञान आहे. आपण कितीदा तरी उदाहरणं बघितलेत. जो गणिती आहे ना त्याला संगीत म्हणतो तेव्हा दॅट्स नॉट माय फील्ड. तेच की म्हणजे सगळ्याचं ज्ञान असलेलं आत्मज्ञान आहे. म्हणून एक प्रश्न तुम्हाला विचारतो, त्या प्रश्नाचे 2 भाग आहेत. ऋषी कुमारांनी विद्यार्थ्यांनी किंवा शिष्यांनी गुरुला विचारलेला तो प्रश्न आहे. काय प्रश्न आहे, असं कोणतं ज्ञान आहे की जे मिळवलं तर बाकीचं कुठलंही ज्ञान मिळवलं नाही तरी चालतं. आणि त्याचीच दुसरी बाजू आहे, असं कोणतं ज्ञान आहे जे मिळवलं नाही आणि बाकी सगळं ज्ञान मिळवलं तरी चालत नाही. एकच उत्तर आहे, अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. आत्मज्ञान ते आलं की सगळी ज्ञानं आपोआप ते आपण म्हणतो ना फॉल इन प्लेस, तुम्हाला ते मिळतात. महाराजांच्या किती संतांच्या याच्यात उदाहरण आहेत. अहो शिकलेले नाहीत होते. निसर्गदत्त महाराज एक गाडा होता त्यांचा आणि बिडी त्यांना ते काय ज्ञान झालं, गुरु वगैरे भेटला वगैरे, आणि किती परदेशी लोक त्यांच्याकडे यायचे. त्यांचं चरित्र इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. आय ॲम दॅट नावाचं त्यांचं एवढं मोठं पुस्तक आहे ज्याचं मराठी भाषांतर झालेलं आहे. मुळात इंग्लिशमध्ये आहे ते. आणि काय यांचं नाहीच जवळजवळ काही ज्ञान, दिसायलाही ते साधे, पण ते त्यांचं दिसणं निराळच असतं, त्यांचं असणं महत्त्वाचं असतं. निसर्गदत्त महाराज अलीकडच्या काळात होऊन गेलेलं उदाहरण आहे. वाचा तुम्ही त्यांचं, म्हणजे आश्चर्य वाटेल. ज्ञानमार्गे आय एम दॅट म्हणजे तो मी आहे. तत्त्वम असे गुरु सांगतो आणि मला ते कळलेलं आहे, आय एम दॅट, मी ते ब्रह्म आहे. हे लक्षात ठेवा. हे जर कळलं तर आता शेवट की मी विभूतिमत्व माझ्यात जर विकसित करायचं असेल तर काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे माझ्यात विकसित करता येईल हा ऑप्टिमिझम किंवा आशावाद किंवा आत्मविश्वास असला पाहिजे. दुसरी गोष्ट, विभूतीतली आपण बघितलं वटबीज आणि पिंपळाचं बीज हे किती लहान असतात पण केवढे मोठे वृक्ष होतात. मग माझ्या बुद्धी केवढं बीज असेल, बुद्धीचं लहान असेल पण बुद्धी आहे ती काय बीज निसर्गातलं नाही आहे काय. इट इज नॉट ओनली फिजिकल, इट इज फिजिकल, इंटेलेक्च्युअल, सोशल आणि स्पिरिच्युअल. बुद्धी काय काय विकास करेल. असाच विकास ऋषींनी नाही का करून घेतला.
म्हणून ऋषी संतांनी नाही का करून घेतला? संत कुठल्या शाळेत गेले होते हो? म्हणून विचार करा की मी ती बीज डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत की त्यांचा विकास जर एवढा होऊ शकतो तर माझ्या बुद्धीच्या ज्या निरनिराळ्या शक्ती आहेत त्या शक्तींचा उपयोग करून, त्या शक्तींचा विकास करून मी सुद्धा माझ्यातलं विभूतिमत्व जागा करू शकतो. म्हणजे मी कलाकार आहे ना, कलेचं मला शक्य होईल तेवढं टोक मी गाठेन. मी जर बुद्धिमान आहे ना, तर बुद्धीचा एवढा विकास करेन, एवढी बुद्धी वापरून ज्ञान मिळवेन, मी माझ्या क्षेत्रात होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या सप्तशक्ती आहेत त्या शक्ती मी माझ्यात कशा विकसित करेन. पहिली शक्ती होती कीर्ती. आता कीर्ती मिळवायचे काय प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे? चंदना सारिके झिजावे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. म्हणजे मरेपर्यंत मी जर झिजत राहिलो दुसऱ्या कुणासाठी, एरवी माझी झीज 40 नंतर चालूच होते. आणि इतकं नाही, तो टाचा घासून मेला असं शेवटी म्हणतात. टाचा घासून झीजच आहे ती. आपण म्हणतो अरे किती चपला झिजवू तुझ्या मुलीला स्थळ आणण्यासाठी, चपला झिजवणं ही झीज आहे सगळी. पण झिजावे कशा? चंदनासारखे झिजावे. ते उघळून उघळून स्वतः कमी होत जातं, स्वतःचा लोप करून घेतं आणि इतरांना शांत बनवतं किंवा आनंद देतं. असा माणूस कुठलाही असला, आपण मागे त्या वेड्या हरितात्याचा बघितला होता पुतळा, वेड्यासारखे कपडे केस वगैरे, ह्याचा पुतळा का लावलाय? अहो बाकी सगळं ओसाड दिसलं ना तुम्हाला, तुम्ही काही शेप प्रवास हो म्हणाले सगळीकडे, पण तुमच्या गावात एवढं ग्रीन आहे या माणसामुळे. तो प्रत्येकाला सांगायचा पत्री पाहिजे ना मी आणून देतो, तुम्हाला गणपतीची पूजा करायची ना मी 21 दुर्वा आणून देतो, गवत उपटून घरी आणू नका. आणि त्याच्यामुळे हा हिरवेपणा आहे, विभूती आहे, त्याचा पुतळा बनवला, ही सत्यकथा आहे. म्हणून बघा तुम्ही की जे जे ऐश्वर्ययुक्त, हा शेवटचा श्लोक आहे, जे जे ऐश्वर्ययुक्त म्हणजे विभूतिमत, शोभायुक्त म्हणजे श्रीमत, बलयुक्त म्हणजे ऊर्जितम ऊर्जा असलेलं जे जे आहे ना ती माझी विभूती आहे. त्याला आपण सोपं बघितले दिव्यत्वाची जेथ प्रचिती. मला जी प्रचिती येईल ती तुम्हाला येणार नाही, कारण माझं क्षेत्र निरळ आहे. पण त्या क्षेत्रात मला जर दिसलं मी नमस्कार केला पाहिजे, मनातल्या मनात तरी नमस्कार केला पाहिजे. किंवा भगवान जर सगळीकडे पसरलेला आहे आणि सगळ्यात तो आहे, ती त्याची विभूती आहे, तर सतत नमस्कार का नाही करायचा, सतत नम्र का नाही व्हायचं. म्हणून कीर्ती, वाणी सिद्धी करायचे, वाणी शुद्ध करायचे तर मी स्तोत्र म्हणली पाहिजेत लहानपणी, मी वाचन केलं पाहिजे, मी बोलण्याचा सराव ठेवला पाहिजे. इतकं कशाला? दुसऱ्याशी बोलताना नम्रतेने गोड कठोर शब्द न वापरता ती अमृतवाणी आहे, लक्षात ठेवा. त्याचा विकास मला करता येणार नाही का? आता श्रावण महिना सुरू होतोय, श्रावणात श्रवण करायचं, बोलायचं नाही. आणि बोललो तर गोड बोलेल, बोला अमृत बोला म्हणतात ना, तर तसं आहे ते. मेधा म्हणजे असे काहीतरी नवीन निर्माण करेल आणि निर्माण करेल ज्यातून माझं आणि इतरांचं कल्याण होईल. एखादं मी अगदी विज्ञानाचं सुद्धा साधन निर्माण करेल, मेधा, त्या बुद्धीचा मी विकास करेन. पंडाचा करणार नाही, काल सांगितलं पंडा म्हणजे वाद, पण मेधा, प्रज्ञा, प्रतिभा ही माझ्या हातात नाही आहे. प्रज्ञा म्हणजे नुसती बुद्धी, पण त्याला काही निर्मिती क्षमता आली ना, मेधावी आपण शब्द वापरतो. त्याच्यानंतर श्री म्हणजे पैसा नाही हो, किंवा वेल्थ इस्टेट नाही. आणि वेल्थ बघितलं, हेल्थ इज वेल्थ, वेल्थ मी मिळवेन, पण वेल्थमधलं क्रियापद विल आहे आणि विल म्हणजे वेलफेअर किंवा कल्याण. माझ्याकडे जे काही आहे त्यातून लोकांचं कल्याणच होणार आहे. माझ्या घरात तुम्हाला दारू नाही मिळणार, माझ्या घरात तुम्हाला सिगरेट नाही मिळणार, माझ्या घरात तुम्हाला दूध मिळेल, माझ्या घरात तुम्हाला अगरबत्ती मिळेल, माझ्या घरात मिळेल. कारण का? की ही श्री आहे, हे माझं वेल्थ आहे. आपण म्हणतो ना, अरे तो मनानं श्रीमंत आहे. एकाने उत्तर दिलं होतं ना, आम्ही एकदम 100 माणसं आलो तर तो म्हणतो ज्याचं मन मोठं आहे ना त्याचं घर मोठं आहे. आणि मन हे घरापेक्षा मोठं असलं पाहिजे. कितीही माणसं या तुम्ही, सगळी घरं आमची आहेत, तुमची सोय होईल. आणि मग तशी माणसं आली, सोय झाली. स्मृती, काल जिथे थांबलो होतो, स्मृतीनं माझं मी कल्याण करतो का भस्मासुराने जसा स्वतःचा नाश करून घेतला तसा स्मृती वापरून नको त्या आठवणी मी घट्ट ठेवतो आणि हवं ते विसरून जातो. बऱ्याच वेळेला अरे तेच फक्त विसरलो, आता जातो परत, करणार काय? आपलं असं होतं. कारण जे आपण मेंटल डिसिप्लिन ज्याला म्हणतात ना, आणि मेमरी म्हणजे काय माहीत आहे ना, फार सुंदर व्याख्या आहे. मेमरी इज ज्युडिशियस फॉरगेटिंग. नको त्या गोष्टी विसरणं म्हणजे स्मृती सांगितलेली आहे. आपण नको त्या गोष्टी आठवतो, ती स्मृती कसली हो? खड्डा खणायचा आहे आणि त्याच्यात पुरून घ्यायचं आहे स्वतःला, हे नाही आहे. म्हणून त्याच्यानंतर स्मृती, धृती, धैर्य.
कुठल्याही प्रसंगी आता कितीतरी कोविडमध्ये उदाहरण आपण बघितले, अरे धैर्यानं एक तर त्या रोगाला सामोरे गेले आणि शेवटपर्यंत अशा पद्धतीने मेले, अशी उदाहरणं आहे. पण त्याच्याहीपेक्षा कोविड वॉरियर्स आपण ज्याला म्हणतो, केवढ्या धैर्यानं, त्यांना काही भीती नव्हती का? तुम्ही किट घातलं म्हणजे किट घातलेले मेले नाही आहेत का? आहेत ना. विचार करूया. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची म्हणजे क्षमा. क्षमाशील होण्यासाठी आपण विसरायला फॉरगिव्ह अँड फॉरगेट म्हणतात. फॉरगिव्हिंगसाठी जेवढं मन लागतं विशाल आपल्याकडे नाही आहे, वृत्ती जेवढी उदार लागते तेवढी आपल्याकडे नाही आहे. म्हणून म्हणतात टू अर्र इज ह्युमन बट टू फॉरगिव्ह इज डिवाइन. म्हणजे चुका करणं हा माणसाचा धर्म आहे. धर्म म्हणजे होतात माणसाकडून चुका, पण क्षमा करणं हा दैवी गुण आहे, डिवाइन. आणि क्षमा करण्याची पहिली पायरी विसरून जा की रे, किती लक्षात ठेवतोस? त्यांनी केलं म्हणजे तू सूड घेणार आहेस का त्याचा? घेऊन टाक. किती साठवले तुझ्या मनाचं जे गोडाऊन आहे ना, त्याच्यात तू काय साठवलेलं आहेस हे घालवून टाक. डिलीट वापरतोस, वायपर वापरतो, डस्टर वापरतो, हे सगळं वापरतोस ना तुझ्या यंत्रांना, वापर ना आणि डिलीट करून टाक दोज मेमरीज. आणि मग तुझ्या लक्षात येईल तू क्षमा करायला शिकशील. त्यांचा अकाउंट सेटल करायचं आहे, त्याचा अकाउंट स्ट्रेट करायचं आहे, त्याला बुद्धी शिकवायची आहे, त्याचा सूड घ्यायचा आहे. अरे काय माझं जीवन मी अक्षरशः दया लोकांना यावी अशा पद्धतीचं मी बनवतो. दीन बनवतो, हीन बनवतो, लाचार बनवतो, अगतिक बनतो. तसं नको बनायला. आता लवकरच श्रावण सुरू होतोय. याच्या पुढचा कार्यक्रम पुढच्या शनिवारी सुरू होणार आहे. 14 तारखेपासून 19 तारखेपर्यंत, शनिवारपासून गुरुवारपर्यंत नागपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून करणार आहोत. आणि अनेकांची एक इच्छा होती, दासबोध हा फार मोठा विषय आहे, परंतु जशी आपण ज्ञानेश्वरी नित्यपाठ स्वरूपानंदांची बघितली, तसेच त्यांचे शिष्य किंवा उत्तराधिकारी पुण्याचे स्वामी माधवनाथ, त्यांनी दासबोधांचं संकलन केलेलं आहे. 108 ओव्या आहेत. त्यातल्या जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्या आपण 6 दिवसात बघणार आहोत. 14 तारखेपासून 19 तारखेपासून पर्यंत, म्हणजे पुढच्या शनिवारपासून त्याच्या पुढच्या गुरुवारपर्यंत. तेव्हा तोपर्यंत जे ऐकलंय ते आपण विचार करूया. आपल्याकडे गीता सार्थ असेल तर 10वा अध्याय वाचूया. या विभूतींचं आपल्याकडे नाही म्हटलं तरी प्रवचनं आहेत. जर तुम्हाला रिव्हिजन करायचे असेल तर मी कसं सांगणार माझ्याच प्रवचनांबद्दल, पण त्याचा उपयोग होतो. मी सुद्धा ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी प्रवचन ऐकतो त्यावेळेला ज्या चुका तुम्हाला झालेल्या कळतात त्या दुरुस्त करायचं नसतं. पण कधी कधी, काल मी उदाहरणार्थ एक चूक सहज तुम्हाला, हरितालिका नाही हरतालिका, कारण हर शंकर आणि इकडे बसलेली पार्वती समोरची तिची सखी आहे. विचार करूया. मग आपलंच प्रवचन किंवा आपलंच भाषण किंवा आपलंच काम आपणच पाहणं जरा दूर जाऊन, म्हणजे सेल्फ करेक्शन, स्वतः सुधारतो. आणि त्याच्यासाठी इंट्रोस्पेक्शन म्हणजे अंतःपरीक्षण, आत इंट्युइशन ज्याला म्हणतात ना, ते फार महत्त्वाचं आहे. आपण ते करूया. ट्यूशन करण्याऐवजी इंट्युइशन जर केली, इंट्युइशन जागी होते, ट्यूशन बंद केली पाहिजे. सगळं दुसऱ्याकडून शिकायचं. मी शिकेन ना काहीतरी, विभूतिमत्वाचा विकास करेन. शांत. पुढच्या शनिवारी आपण भेटणार आहोत. त्यावेळेला श्रावण सुरू झालेला असेल. नागपंचमीचा दुसरा दिवस आहे आणि आपण सुरू करणार आहोत दासबोध आणि नित्यपाठ दासबोध, जो स्वामी माधवनाथांचं संकलन आहे 108 ओव्यांचं, त्याचा विचार आपण करणार आहोत. ते दासबोधाचं सार आहे. शांत. माझ्यानंतर म्हणायचे, ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते.
ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडून चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर अगदी सावकाश डोळे उघडून समोरचा कृष्णार्जुनांचा झळाळणारा रथ हा गीता संपल्यानंतरचा आहे। अर्जुन बसलेला आहे, निघालाय युद्धाला, असं चित्र ते। सद्गुरुनाथ, बंसीधारी कृष्ण, महर्षी व्यास आणि सगळ्या देवांचं, विशेषतः आपण म्हणूया योगेश्वर कृष्णाचं मूर्तिरूप शब्दांच्या रूपात गीता दर्शन घेऊया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।